नमस्कार मित्रांनो, एसबीआय क्लर्क मेन साठी सगळ्यांची तयारी आता सुरू होण्याची लगबग सुरू झालेली आहे। विषय असा आहे की प्री पासून मेन्स पर्यंत आपल्या हातामध्ये विशेष काही आपल्याकडे वेळ भेटणार नाही, त्यामुळे आतापासूनच तयारी करणं हे आपल्यासाठी कधीही सोयीस्कर ठरणार आहे। आणि यासाठीच मी एसबीआय क्लर्क मेन्स रिलेटेड एक आपलं जे पुढचं लेक्चर सिरीज चालणार आहे त्याचा एक प्लॅन या व्हिडिओ मार्फत तुमच्यासोबत डिस्कस करू इच्छितो। तर अशी अपेक्षा ठेवतो सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील आणि जो काही प्लॅन मी तुम्हाला देणार आहे हा प्लॅन फक्त असणार आहे आपली जी लाईव्ह सेशन्स असणार आहे तुमच्या मेन्स साठी। ठीक आहे, तर या मेन्स रिलेटेड लाईव्ह सेशनला या सिरीजचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल याबद्दल एक छोटासा स्टडी प्लॅन बद्दल मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। बघा मित्रांनो, आपला टार्गेट आहे एसबीआय क्लर्क मेन्स जी या 2025 मध्ये होणार आहे। आता याच्यामध्ये एक्सपेक्टेड जे मेन्सची डेट आहे आपल्याला माहिती आहे 10 एप्रिल 2025, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो लगभग 30 दिवस आपल्या हातामध्ये असतील असं म्हणायला हरकत नाही। मग या 30 दिवसांमध्ये सर आम्हाला रिजनिंग पण करायचं आहे, आम्हाला जीए पण करायचं आहे, त्यानंतर आमचं इंग्लिश असणार आहे, कॉन्ट असणार आहे, या सगळे जे सब्जेक्ट्स असतील एवढा एक महिना सफिशियंट आहे का? तर सरळ सरळ सांगायचं झाल्यास एका महिन्यामध्ये सफिशियंट नाही आहे, परंतु तुमचा अगोदरचा अभ्यास जर व्यवस्थित झाला असेल आणि जर इथे तुम्ही स्मार्ट वर्क कडे फोकस करत असाल तर कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स घेणं इथं शक्य आहे। मग नेमकं एक्झॅक्टली काय करायचं आहे या सिरीज मध्ये आपण काय काय बघणार आहोत वन बाय वन सगळं बघूया। बघा मित्रांनो, टोटल मेन्स मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, किती टाइपचे असतात एकदा ते पाहून घेऊया। बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, ज्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज। क्लियर आहे? आता इथे तुम्ही जर विचार करत असाल सर नंबर सिरीज आपलं मिसिंग नंबर सिरीज सारखं येणार, रॉंग नंबर सिरीज सारखं जो प्रीला विचारलं होतं नाही, थोडासा ऍडव्हान्स टाइप इथे विचारल्या जाईल। हे सगळे टाइप्स मी तुमचे कव्हर करून घेणार आहे, प्रत्येकावर एक एक सेशन्स, किती टॉपिकवर किती सेशन होणार हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगतो। यानंतर असणार आहे अरिथमेटिक, यानंतर असणार आहे डेटा इंटरप्रिटेशन, नंतर असणार डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन्स आणि मिसलेनियस। तर असे हे काही प्रश्न असतील। मिसलेनियस म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे नंबर सिस्टीमवर देखील मेन्सवर चांगलं वेटेज आहे, तर आपल्याला हे सगळे टॉपिक व्यवस्थित कव्हर करायचे या आपल्या ऑनलाईन लाईव्ह सिरीज मध्ये। सर प्रत्येकावर किती किती सेशन्स होतील आता पहा। कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज यावर आपण मिनिमम एक जरी सेशन म्हटलं तर टोटल 4 सेशन्स आपले यावर होणार आहे। यानंतर अरिथमेटिक वर 3 सेशन्स व्हायला पाहिजे, डेटा इंटरप्रिटेशन वर आपले 5 लेक्चर्स व्हायला पाहिजे, डेटा सफिशियन्सीवर 4 सेशन्स असले पाहिजे, यानंतर क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन्स अगेन 4 क्वेश्चन्स आणि मिसलेनियस वर 3 सेशन्स, असे आपले एकंदरीत जर तुम्ही बेरीज केली 7, 5, 12 आणि हे वरचे 8, 20 आणि 23, म्हणजे आपला जवळपास 20 ते 23 दिवस हे सिरीज कंटिन्यू चालणार आहे। मग आता प्रश्न असा पडतोय सर हे सगळंच सगळं तुम्ही कव्हर करतायत, मग आता अरिथमेटिक तुम्ही घेतायत तर फक्त अरिथमेटिक मध्ये सगळं का नाही घेताय? लक्ष द्या, इथे अरिथमेटिकचा जर विचार केला प्रत्येकाला वाटतं अरिथमेटिकचं वेटेज खूप कमी आहे ना मित्रांनो। अरिथमेटिक इनडायरेक्टली आपल्याला विचारल्या जाऊ शकतो डेटा इंटरप्रिटेशन मध्ये, डेटा सफिशियन्सी मध्ये आणि क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन्स मध्ये अरिथमेटिकचे क्वेश्चन्स येऊ शकतात। म्हणजे अरिथमेटिकचं वेटेज जर पाहिलं इनडायरेक्टली हे बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणून सांगतोय अरिथमेटिकच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, तिथल्या तुम्हाला बारीक बारीक ट्रिक्स जर लक्षात येत असतील तर डेटा सफिशियंट, क्वांटिटी बेस्ड इनइक्वालिटी किंवा क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला अवघड जाणार नाहीत। इज दॅट क्लिअर? तर आपल्याला हे सगळेचे सगळे सेशन्स व्यवस्थित सिस्टमॅटिकली आणि प्रॉपरली कव्हर करायचे आहेत आणि या सगळेचे सगळे टॉपिक्स प्युअरली मेन्स रिलेटेड असणार आहे। याचा फायदा तुम्हाला एसबीआय पीओपी साठी सुद्धा होणार आहे। क्लिअर आहे सगळ्यांना? तर एसबीआय पीओपी आणि एसबीआय क्लर्क मेन्स या दोन्हींचा सायमल्टेनियसली तुम्हाला बेनिफिट या लेक्चरच्या फॉर्म मध्ये होणार आहे। तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की पुढे या चॅनलवर तुम्हाला मॅथ्स बद्दल भरपूर कंटेंट अवेलेबल असणार आहे।
अपेक्षा ठेवतो सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.